मार्ग इंदापूर. बर चला हो पुढं पुढं. अरे रस्ता माहित नाही ना. अचानकपणे आमची ट्रिप प्लॅन होते आणि जी ठरवून केली जाते ती ट्रिप कधीच यशस्वी होत नाही. त्याच्यामुळे आमचे जे शेवटच्या मोमेंटला प्लॅन होतात. आता सध्या वाजलेत 6:16 आणि एकदम ठरलं होतं की कुठंतरी रायडिंगला जाऊयात गाडीवर. माझी रातराणी एक्सपल्स माझी गाडी आणि मयूर नावाचे मित्र आणि अजून 2-3 जण आहेत. तर सगळे आलो साताऱ्यामध्ये सज्जनगडला. आणि ज्या वेळेला सज्जनगडला येत होतो वरच्या साईडला घाटातून इतका सुंदर नजारा होता, इतका सुंदर घाट होता. काही लोक पण होती, गाडीची व्यवस्थित चालवत नव्हती, परंतु एक नंबर. आणि आत्ताचा जो नजारा आहे ना तो म्हणजे न विसरण्यासारखा आहे, अगदी सुंदर एकदम. हा अशा प्रकारचा नजारा आहे. पुढं थांबा 2 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. तिकडं आहेत आमच्या गाड्या, सगळे मित्र वगैरे थांबलेले आहेत. तिकडं हा आहे सगळा डोंगर, त्याच्यावर पवनचक्क्या वगैरे.
आणि या साईडला आहे मावळता सूर्य आणि हा वरच्या साईडला आहे सज्जनगड. अख्खा संपूर्ण सज्जनगड आहे. परंतु बघूयात आता कसं आहे. खूप सुंदर प्रकारचा रोड आहे इथं आणि निसर्गरम्य वातावरण आहे. थंडी वगैरे अजून तरी काय वाजत नाहीये आणि सूर्य जो मावळतो आहे खूप सुंदर वाटत आहे. बघूयात आता काय होतंय ते. आय विल कीप यू पोस्टेड. तर आमच्या गाड्या थांबलेल्या आहेत. तो रील्स काढतोय हा आणि फोटो बिटो काढून झालेले आहेत आणि अशा प्रकारे व्ह्यू आहे. एक नंबर स्टोरी ठेव मस्त पैकी. एक नंबर. बरं चला निघूयात. सगळा रस्ता क्रॉस करत सध्या आम्ही आलोय सज्जनगडच्या पायथ्याला आणि लोकांना विचारलं तर त्यावेळेला असं वाटतं ते म्हणते की गडाचे दरवाजे काहीतरी बंद होणार आहेत आणि बघूयात. जर नशीब असेल तर गडावर जाता येईल आणि जर नसेल तर बघूयात काय होतंय ते. समजत आहे की 6 नंतर वर जायचं नाही, परंतु बघूयात असेल ते नशिबात. आणि खाली नजारे खूप म्हणजे अति सुंदर आहे. म्हणजे थोडस शहर दिसतंय पण खूप सुंदर दिसतंय. इथं चाफळ दास मारुती देव दिसतंय तिथं आणि असं पण सांगितलेलं आहे की वन्यजीवाचा धोका आहे. बिबटे येतात आहे, बिबटे धरून नेतात आहे, पण नाही काय अशी नाही काही भीती वाटत आहे. इथे दुसरे मारुती दिसलेले आहेत. दुसरे मारुती देव आहेत. शिंगणवाडी खडीचा मारुती असा इथं मारुती आहे. कदाचित प्रत्येक पावलांना मारुती आहे तिथं. म्हणजे प्रत्येक एक टप्प्यावर देवाचं मंदिर आहे इथं. संध्याकाळ झालेली आहे, खूप म्हणजे रात्र झाली आहे. हे दिसत नाहीये काय. गडावर लाईटिंगची सुविधा फार कमी आहे. रात्रीच्या वेळेला धोका आहे असं पण सांगितलं जातं. तिसरे मारुती आहे तिथं बहे बोरगाव मारुती हे आहेत ते. एक खासियत दिसतीये की प्रत्येक जो मारुती आहे इथं मारुतीचं जे मूर्ती आहे ती प्रत्येक वेळेला वेगवेगळी आहे. म्हणजे प्रत्येक गावानुसार कदाचित ठेवलेली असावी. आणि बाकीचे खूप सारे लोक खाली येताना दिसत आहेत आता सध्या. इथं अंधारामुळे कदाचित दिसत नसावं, पण इथं श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार आहे आणि ग्रामपंचायत परळी अंडर इथे आणि इथून झाले मेन पायऱ्या सुरुवात होते. चालता चालता इथं पहिलं मंदिर लागलेलं आहे, पेठेतील मारुती मंदिर, रामदास स्वामी संस्थान सज्जनगड. आणि इथं आहे श्रीधर स्वामीजी महाराज. सध्या आरती चालली आहे इथं आणि
स्वामीजी महाराज आहेच इथं कुठंतरी. मेन प्रवेशद्वाराला आलेलो आहे. इसवी सन 1648 इथं साल दिसत आहे आणि श्री रामदास स्वामीजी संस्थान इथं आहे. आणि इथं हे अशा प्रकारचं मंदिर आहे. रात्रीची वेळ आहे परंतु तरी देखील खूप सुंदर डोळ्यांना दिसत आहे. काही काही ठिकाणी आरती चाललेली आहे आणि इथं कार्यालय वगैरे आहेत. इथं महाप्रसाद गृह आहे पण सध्या तो बंद असणार आहे. आणि इथं अशा प्रकारे आरती चाललेली दिसून येत आहे. आणि अशा रीतीने मोठ्या प्रमाणात खूप मोठा परिसर आहे मंदिराचा. आणि इथला जो कळस आहे कळसाला लाईट लावलेल्या आहेत आणि डोळ्यांना दिसताना ते खूप सुंदर दिसते. हे अशा प्रकारचं हे आहे. वरच्या साईडला कळस आहे. कळसाला वेगळा रंग आहे. वेगळी लाईट लावलेली आहे त्याला. पण या लाईटिंगमुळं शो खूप वाढलेला आहे मंदिरात. आरती चाललेली आहे. आता आरती चाललेली असल्यामुळे मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग काढता येणार नाही किंवा मंदिर दाखवता येणार नाही. परंतु जे दिसतंय ना इथं ते सुद्धा खूप सुंदर आहे. मंदिरातून दर्शन घेऊन आलो सध्या. परंतु मंदिरामध्ये की फोटो वगैरे काढण्यास बंदी होती आणि मंदिरामध्ये कुठली व्हिडिओ काढता येत नव्हते आणि आरती चालली आहे त्याच्यामुळं एखाद्याचा अपमान नको म्हणून आपणही त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, आदर केला पाहिजे. मंदिरामध्ये गेलं तर मंदिरामध्ये सर्वात प्रथम वरच्या साईडला रामाचं मंदिर आहे आणि त्याच्या खालच्या साईडला खालच्या फ्लोअरला समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. परंतु ती सुद्धा आम्हाला म्हणजे काढण्यासाठी परमिशन नाही आहे. आणि जर तुम्ही कधी आलात तर साधारण की दिवसाच्याच वेळेला इथं हा गड खूप सुंदर आहे. अंधार आहे त्याच्यामुळं इतकं काही अनुभवता येत नाही. आणि इथं महाप्रसाद पण असतो, भोजन सुद्धा असतो. त्याच्यामुळं प्रत्येकाला त्याचा आस्वाद घेता येईल असं काहीतरी त्यामुळे वेळेत या. आणि गडाचे दरवाजे रात्री 9 वाजता बंद होतात. तुम्ही आला तर मुक्कामी सुद्धा राहू शकता. आणि इथं जेवणाची वगैरे सोय आहे, राहण्याची पण सोय उत्कृष्ट प्रकारे आहे. मंदिरात गेल्यानंतर ना खूप सुंदर प्रकारचे नक्षी कोरीवकाम म्हणजे जो आपला हिंदू संस्कृती आहे त्याचा एक अप्रतिम नमुना जो आहे तो त्यांनी याच्यामध्ये दाखवलेला आहे. आणि इतकं सुंदर इथं दिसत आहे. म्हणजे प्राणी आहे, थंडता आहे, शांतता आहे. खूप म्हणजे मजा तर खूप येत आहे इथं. आणि अशा रीतीने हा ब्लॉग संपला आहे. आता आम्ही निघणार आहे कारण की मंदिराचे दरवाजे 9 वाजता बंद होतात. आम्हाला लवकरात लवकर खाली जावं लागणार आहे. तर चला, थँक्यू. असंच प्रेम करत राहा आणि असंच सोबत राहा. आणि अशाच प्रकारे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांना आणि एन्जॉय करा.